Attention please. The train to RAJVNR station is going to arrive. नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मरीन लाईन्सचा परिसर. मरीन लाईन्स रेल्वे स्टेशन. आता मरीन लाईन्स स्टेशनचं नाव मरीन लाईन्स का पडलं ते सांगतो. इथे तर नेव्हीचं काहीच नाही आहे, मग त्याला मरीन लाईन्स असं नाव का आहे, तर त्याचं असं झालं, ब्रिटिश काळात इथे नेव्हीच्या सैनिकांची छावणी होती, त्यांच्या बराकी होत्या आणि ते सैनिक इथे या छावणीमध्ये राहत असत, म्हणून या भागाला नाव पडलं मरीन लाईन्स असं. आणि स्टेशनलासुद्धा नाव आहे मरीन लाईन्स. मुंबईला क्रिकेटचं कल्चर आहे आणि इथे गल्लीबोळात क्रिकेट खेळलं जातं. ब्रिटिश काळात ओव्हरआर्म क्रिकेट खेळलं जायचं, पण त्याच्यात एक प्रॉब्लेम होता की ब्रिटिशांचे जे क्लब होते त्याच्यामध्ये भारतीयांना प्रवेश नव्हता, त्यामुळे ओव्हरआर्म क्रिकेट खेळण्यासाठी मैदानं कशी मिळणार याविषयी भारतीय लोक विचार करत असत. इथे राहणारे पारसी लोक श्रीमंत होते आणि त्यांनी असं ठरवलं की आपण आपलाच जिमखाना बनवूया, आपलं मैदान बनवूया आणि आपण क्रिकेट खेळूया. या श्रीमंत पारसी लोकांनी 1885मध्ये हा पारसी जिमखाना चालू केला. हा एकीकडे आहे मरीन ड्राईव्ह आणि वर जो दिसतोय तो तिकडनं खाली जातो प्रिन्सेस स्ट्रीट. प्रिन्सेस स्ट्रीटचा फ्लायओव्हर हा मुंबईत बांधण्यात आलेला दुसरा फ्लायओव्हर आहे. तो मरीन ड्राईव्ह प्रिन्सेस स्ट्रीटला जोडण्यासाठी बांधण्यात आला आणि साल होतं 1960. त्याची खासियत आहे, हा समोर दिसतोय तो कर्व्ह. स्वदेशीच्या चळवळीत पारसी लोकांनी योगदान दिलं त्याची आठवण करून देणारी आहे ही दिना बिल्डिंग. श्रीमंत पारसी गृहस्थ होते ज्यांचं नाव होतं धनजी शाह सिधवा. त्यांचा बेसिकली लिकरचा बिझनेस होता. तेव्हा स्वदेशीची चळवळ कॉल केली तेव्हा या धनजीच्या सिधवा यांनी आपलं उरणजवळ मोरा नावाचं विलेज आहे तिथे एक फरशा म्हणजे टाईल्स बनवणारी स्वदेशी कंपनी तयार केली आणि त्याला नाव दिलं भारत टाईल्स कंपनी. ब्रिटिशांच्या टाईल्सच्या कंपन्या होत्या आणि त्यांची त्या कंपन्यांची मोनोपॉली होती, ती मोडून काढण्यासाठी धनजीशाह सिधवा यांनी ही आपली भारतीय कंपनी चालू करून स्वदेशी चळवळीत योगदान दिलं. आणि जी बिल्डिंग आहे मागे दिना, ही त्यांची पत्नी आहे, त्यांच्या नावाची बिल्डिंग आहे. आणि या 5 मजली इमारतीमध्ये धनजी शाह आणि त्यांचे अखंड कुटुंबीय राहत असत. बरीच माणसं या बिल्डिंगमध्ये राहत असत. प्रिन्सेस स्ट्रीटचं नवीन नाव आहे श्यामलदास गांधी मार्ग. या परिसरात पारसी लोकांनी आपली वसाहत निर्माण केली. इथे बिझनेस आणि दुकानं आपली थाटली, त्यामुळे इथल्या सगळ्या बिल्डिंगवर पारसी इन्फ्लुअन्स आपल्याला जाणवतो.
मला पाट्या वाचायला आवडतं. खूप मोठा इतिहास एकदम थोडक्या शब्दात व्यक्त होतं. लॉर्ड इर्विन रेस्टॉरंट आणि बार, 229 कूपर बिल्डिंग, प्रिन्सेस स्ट्रीट, जग. फरेदून आणि बर्जोर सँडलवूड आणि झोरास्ट्रियन आयटम्स, 229 श्यामलदास गांधी मार्ग, मुंबई. गोल्ड मोहर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. ब्रिटिश काळात इमारतीचं नाव, नंतर खिडक्या, तावदानं यांचं बाहेरून ह्या सुंदर कशा आकर्षक दिसतील याचं डिझाईन केलं जायचं आणि त्याच्यावर विशेष लक्ष पण दिलं जायचं. या एरियामध्ये भरपूर होलसेल मार्केट आहेत. त्यापैकी एक आहे लोहार चाळ आणि दुसरं आहे दवा बाजार. लोहार चाळ हे इथे इलेक्ट्रिकचं मोठंसं मार्केट आहे, होलसेल मार्केट. आणि सगळी इलेक्ट्रिकची दुकानं आणि माल वाहून नेण्यासाठी गाड्या इकडे पार्क केलेल्या असतात. आता रविवार असल्यामुळे आज मार्केट बंद आहे. या इकडे अशी सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्सची दुकानं पण आहेत होलसेलमध्ये, जसं हे RK मेहता मेडिसिन्स अँड सर्जिकल्स. अशा तऱ्हेने मरीन राईम्स परिसराशी संबंधी हा व्लॉग मी इथेच संपवतो आहे. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. माझ्या मागे आहे JJ स्कूल ऑफ आर्ट्स.